नमस्कार, जय हिंद सगळ्यांना. मी रुपेश आमले आपलं अभिनव नव भारत या प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, डिपार्टमेंटल PSI परीक्षेसाठी अर्थशास्त्र या विषयामध्ये जे आपण बघतो प्रामुख्याने विचारलं जातं ते LPG रिफॉर्म जे 1991 ला केले होते, ज्याला उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण असं म्हणतात. तर त्याविषयी आपण बघणार आहोत. आपण आतापर्यंत बघितलेले की LPG म्हणजेच 1991 जे आपलं धोरण होतं, तर आपण म्हणतो LPG नेमकं काय आहे? उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण नेमकं काय आहे हे आपल्याला माहिती नसतं. आणि माहिती असलं तरी बरेचसे सोर्स असे आहेत की आपल्याला थोडीच माहिती आहे. परंतु या लेक्चरमध्ये तुम्हाला मी अशी काही माहिती सांगणार आहे जी तुम्ही ह्या धोरणाविषयी आजपर्यंत कधीही पाहिली नसेल किंवा कधीही वाचली नसेल किंवा कधीही ऐकली नसेल. एकंदरीत 1951 ते आत्ता 2026 पर्यंत या धोरणाची पार्श्वभूमी कशी होती, आपल्या मागील सरकारने, या सरकारने आणि 1991 मध्ये एकंदरीत भारताच्या केंद्र सरकारने कसा रोल प्ले केला होता या गोष्टीमध्ये आणि त्याच्या मागे कारण काय काय होती. 1991 धोरण जे उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण, उखाजा धोरण ज्याला म्हणतात, LPG पॉलिसी जी आहे तर ती का राबवली होती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तुम्ही जर शेवटपर्यंत हे लेक्चर बघितलं तर माझी गॅरंटी आहे की ह्या टॉपिकवर येणारा एकही प्रश्न तुमचा जाणार नाही. ठीक आहे, चला सुरू करूयात. तर हा तुमचा भाऊ रुपेश आणि आपण आपलं लेक्चर सुरू करणार आहोत डिपार्टमेंटल PSI 2026 साठीचं अर्थशास्त्राचं. ओके, चला. तर बघा, नवीन आर्थिक सुधारणा 1991, नवीन आर्थिक सुधारणा 1991 ज्या उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण असं म्हणतात. तर आर्थिक सुधारणा, ह्या आर्थिक सुधारणा म्हणजे नेमकं काय, याचं कारण काय, याचं नेमकं व्याख्या थोडक्यात काय करता येईल, तर व्याख्या मी तुम्हाला सांगतोय. पहा, आर्थिक सुधारणा म्हणजे अर्थव्यवस्थेतील मूलभूत वैशिष्ट्यांमध्ये जे आहेत तर ते पायाभूत स्वरूपाचे केले जाणारे जे बदल आहेत आणि नियंत्रणाकडून उदारीकरणाकडे त्यांची वाटचाल होते, त्याला काय म्हणतात, तर आर्थिक सुधारणा थोडक्यात म्हटलं जातं. ठीक आहे, जे आपण 1991 रोजी केलेल्या होत्या. ओके, तर बघा, इंटिग्रेटेड डिपार्टमेंटल PSI परीक्षा जी आहे त्याची प्रिलिम आणि मेन्सची बॅच अभिनव नव भारत या प्लॅटफॉर्मवर सुरू झालेली आहे. ज्यांनी अभ्यास सुरू केला नसेल तर ते इथं अभ्यास सुरू करू शकतात. तुमची पूर्वची आणि मुख्य परीक्षेची तयारी एका छताखाली होणार आहे. इथं तुम्हाला संपूर्ण नवीन कायदे, फॉरेन्सिक सायन्स आणि आपलं पूर्व परीक्षेचे मराठी, इंग्लिश आणि GS चे विषय जे आहेत तर ही पूर्ण आमची टीम जी आहे तर ही टीम तुमच्याकडून करून घेणार आहे. सध्या 1 मे महाराष्ट्र दिनाची जी ऑफर आहे ती ऑफर चालू आहे. 20% डिस्काउंट या बॅच खरेदीवर तुम्हाला मिळणार आहे. तर ज्यांना परीक्षेची तयारी सुरू करायची आहे त्यांनी अभिनव नव भारत हा आपला लोगो आहे, प्ले स्टोर वर जाऊन तुम्ही तयारी सुरू करू शकता. ओके, चला. तर पहा, 21 जून 1991 रोजी राज्याच्या भूमिकेमध्ये ऐतिहासिक बदल करण्यात आलेले आहेत. तर सुरुवातीला काय होतं, राज्याची म्हणजे आपल्या सरकारची, शासनाची भूमिका काय होती सुरुवातीला, तर सुरुवातीला पूर्वीची भूमिका जर बघितली तर शासन जे आहे म्हणजेच काय, तर सरकार जे आहे तर ते नियंत्रण करता म्हणजेच काय, प्रतिबंध करता भूमिकेमध्ये होतं. परंतु 1991 नंतर जे आहे तर त्याच्यामध्ये भूमिकेमध्ये बदल करण्यात आला. त्याची भूमिका काय झालेली दिसते आपल्याला, तर सवलत करता, त्याच्यानंतर सहयोगी, प्रोत्साहक आणि निरीक्षक अशा 4 प्रकारे जे आहे तर भूमिका शासनाची एकंदरीत आपल्याला 1991 नंतर, 21 जून 1991 नंतर बदललेली दिसते. ठीक आहे, आणि ह्या 21 जून 1991 रोजी PV नरसिंहराव जे सरकार होतं, PV नरसिंहराव यांच्या सरकारने आणि तत्कालीन अर्थमंत्री जे होते कोण, तर डॉक्टर मनमोहन सिंग, ठीक आहे, यांनी निर्णय तिथे घेतलेला आपल्याला दिसतो. यांनी निर्णय घेतला आणि यांच्या नेतृत्वाखाली अर्थव्यवस्थेच्या सुधारणेसाठी घेतलेले जे एकत्रित निर्णय आहेत तर त्याला आपण ज्या 1991च्या सुधारणा असं म्हणतो. ठीक आहे, तर 21 जी होती तारीख तर त्या तारखेला त्यांनी तिथं ते धोरण अंमलात आणायचं असं ठरवलं होतं. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची तारीख 24 जुलै 1991 रोजी या नवीन आर्थिक धोरणाचा त्रिसूत्री स्वीकार करण्यात आलेला आहे. तारीख लक्षात राहून द्या, तारीख महत्वाची आहे, परीक्षेला विचारली जाते. काय, 24 रोजी नव्या धोरणाचा जो आहे तर तो स्वीकार आपल्याला करण्यात आलेला दिसतो. आणि हे त्रिसूत्री म्हणजे काय, तर ही त्रिसूत्री होती, पहा, जागतिकीकरण, सुरुवातीला काय, तर उदारीकरण, उखाजा धोरण जे आहे आपलं, उखाजा म्हणजे काय, तर उदारीकरण म्हणजे काय, तर लिबरलायझेशन, खाजगीकरण
म्हणजे काय तर प्रायव्हेटायझेशन, आणि त्याच्यानंतर जागतिकीकरण म्हणजे काय तर ग्लोबलायझेशन. या तीन गोष्टींचा स्वीकार जो आहे, या तीन गोष्टींचा स्वीकार, 1 2 आणि 3, या तीन गोष्टींचा स्वीकार जो आहे तर तो भारताच्या शासनाने, केंद्र सरकारने आपल्याला केलेला दिसतो. कधी केलेला आहे तर 24 जुलै 1991 रोजी केलेला आपल्याला दिसतो. तर इथं संकल्पना बघायची झाली तर उदारीकरण म्हणजे लिबरलायझेशन म्हणजे काय तर सरकारने अर्थव्यवस्थेवर आणि विविध क्षेत्रांवर जी टाकलेली बंधनं जी आहेत तर ती बंधनं कमी करणे. ठीक आहे, जी सरकार वेगवेगळ्या गोष्टींवर, अर्थव्यवस्थेवर विविध बंधनं टाकते, तर त्या क्षेत्रांवर असलेली बंधनं कमी करणं म्हणजे काय तर उदारीकरण. म्हणजेच काय तर समाजवादी अर्थव्यवस्थेकडून भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे, म्हणजेच काय सोशलिझम कडून कॅपिटलिझमकडे आपली जी वाटचाल आहे अर्थव्यवस्थेची आपल्याला झालेली दिसते. जी समाजवादी अर्थव्यवस्था होती तर ती समाजवादी अर्थव्यवस्था उदारीकरणामुळे आपल्याला एकंदरीत भांडवलवादाकडे, भांडवलशाहीकडे नंतर 1991 नंतर कलताना आपल्याला दिसते. तर ह्यालाच काय म्हणतात तर उदारीकरण म्हणजेच लिबरलायझेशन असं म्हणतात. त्यानंतर दुसरी कन्सेप्ट आपल्याला बघायची झाली तर दुसरी कन्सेप्ट आपल्याला दिसते खाजगीकरण. खाजगीकरण म्हणजे काय तर त्याच्या नावातच आपल्याला दिसतंय खाजगीकरण म्हणजे प्रायव्हेटायझेशन. संकल्पना समजून सांगताना आपल्याला काय समजतं की सार्वजनिक, लक्षात घ्या, सार्वजनिक किंवा सरकारी उपक्रमांची मालकी जी आहे तर ती अंशतः किंवा पूर्णतः, महत्वाचं आहे, अंशतः किंवा पूर्णतः खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित केली जाते. काय मालकी जी काय केली जाते इथं याच्यामध्ये खाजगीकरणामध्ये अंशतः किंवा पूर्णतः मालकी जी आहे काय केली जाते तर खाजगी क्षेत्राकडे दिली जाते, हस्तांतरित केली जाते, त्याला खाजगीकरण असं म्हणतात. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर राष्ट्रीयकरण जे आहे तर ती खाजगीकरणाच्या विरुद्ध संकल्पना आहे, किंवा खाजगीकरण जे आहे तर ती राष्ट्रीयकरणाच्या विरुद्ध संकल्पना आहे. कारण राष्ट्रीयकरण म्हणजे काय, राष्ट्रीयकरण म्हणजे 100% जे आहे 100% आपण सरकारची मालकी असते, आणि खाजगीकरण म्हणजे काय तर सरकारी मालकीमधला जो काही अंशतः वाटा किंवा पूर्णतः वाटा जो आहे तर तो खाजगी क्षेत्राकडे वर्ग केला जातो, त्याला खाजगीकरण म्हणतात. म्हणून खाजगीकरण आणि राष्ट्रीयकरण जे आहेत तर त्या एकमेकांच्या विरुद्ध संकल्पना आहेत. ही गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे. वन लाइनर स्वरूपात आयोग तिथे प्रश्न विचारू शकतो की खाजगीकरण जे आहे तर ते कशाच्या विरोधातील संकल्पना आहे, तर आपल्याला माहिती पाहिजे खाजगीकरण ही राष्ट्रीयकरणाच्या विरोधातील संकल्पना आहे. आपल्याला वाटेल की खाजगीकरण हे जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या विरोधात आहे, परंतु तसं नाहीये. खाजगीकरण ही जी आहे तर राष्ट्रीयकरणाच्या विरुद्धची संकल्पना आहे, हे आपल्याला लक्षात यायला हवं. त्याच्यानंतर तिसरी कन्सेप्ट जर आपण बघायची झाली तर जागतिकीकरण म्हणजेच ग्लोबलायझेशन. जागतिकीकरण, इथं तुम्हाला पृथ्वी दिसतीये गोल, बरोबर, तर संकल्पना हीच आहे की जग ही एकच बाजारपेठ आहे असं समजायचं जागतिकीकरण या संकल्पनेमध्ये. आणि सीमारहित जग म्हणजे त्या बाजारपेठेला कोणतीही सीमा नाहीये, तुम्ही ह्या देशातून दुसऱ्या देशामध्ये, दुसऱ्या देशातून तिसऱ्या देशामध्ये व्यापार करू शकता. म्हणजेच काय तर परकीय व्यापारामध्ये मुक्त प्रवेश असतो, परंतु तो मुक्त प्रवेश कशासाठी असतो तर तो मुक्त प्रवेश असतो वस्तूंसाठी. लक्षात घ्या, वस्तूंसाठी, सेवेसाठी, भांडवलासाठी, श्रमासाठी, कौशल्यासाठी आणि तंत्रज्ञानासाठी. म्हणजे वस्तू, सेवा, भांडवल, श्रम, कौशल्य आणि तंत्रज्ञान याचा जो वापर आहे तर पूर्ण जगामध्ये सीमारहित असणार आहे. तुम्ही कुठेही कोणत्याही देशामधील परकीय व्यापारामध्ये या सर्व गोष्टींना जे आहे तर तो मुक्त प्रवेश असणार आहे. तर ही आपली कन्सेप्ट जी आहे तर ती जागतिकीकरणामध्ये येते. आणि ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण, या भारताने कधी स्वीकारलेल्या आहेत तर 24 जुलै 1991 रोजी ह्या स्वीकारण्यात आलेल्या असलेल्या आपल्याला दिसतात. तर ह्या बेसिक संकल्पना या टॉपिक मध्ये आहेत, याच्यावरती आयोगाने वारंवार तिथे प्रश्न फ्रेम केलेले दिसतात. चला, तर राष्ट्रीयकरण ते खाजगीकरण आणि मालकी हक्काचं संक्रमण कसं होतं आपण बघणार आहे. तर पहा, सुरुवातीला तुम्ही बघता इथं की हे आहे राष्ट्रीयकरण. राष्ट्रीयकरणामध्ये काय असतं तर ही 100% मालकी जी आहे तर ही मालकी 100% सरकारी मालकी असते. आणि साहजिकच 100% सरकारी मालकी असेल तर तो उद्योग जो असेल, तो व्यापार जो असेल, ती जी काही गोष्ट असेल तर ती कोणाची मालकीची असणार तर ती सरकारचीच मालकी असेल. कारण 100% सरकारच मालक आहे, तर मग त्याला राष्ट्रीयकरण असं म्हणतात. ती राष्ट्राची संपत्ती आहे कारण ती 100% सरकारची. ठीक आहे, तर त्याला राष्ट्रीयकरण असं म्हटलं जातं. उदाहरण बघायचं झालं तर पहा, इथे जे आहे 19 जुलै 1970 रोजी 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. ज्या बँकांच्या ठेवी ज्या आहेत तर त्या 50 कोटीपेक्षा जास्त ठेवी होत्या, त्यांचं जे आहे राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. आणि एप्रिल 1986 मध्ये 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे, ज्यांच्या ठेवी ज्या आहेत तर त्या 200 कोटीपेक्षा जास्त होत्या.
ज्यावेळेस आपण बँकिंग टॉपिक बघू तर बँकिंग टॉपिक वर बऱ्यापैकी प्रश्न तिथं फ्रेम होताना दिसतात. तर बँकिंग टॉपिक हा एकदम व्यवस्थित आपल्याला बघावं लागणार आहे, पूर्ण डिटेलमध्ये बघावं लागणार आहे. त्याच्यामध्ये ह्या बँकांचं राष्ट्रीयकरण कसं झालं, कोणत्या कोणत्या टप्प्याने झालं, सध्या किती बँक राष्ट्रीयकृत बँक आहेत, त्यांची संख्या काय आणि त्याला करंट अफेअर्सची जोड कशी देता येईल, ह्या सगळ्या गोष्टी आपण बँकिंग टॉपिकमध्ये पूर्ण शिकणार आहोत. ठीक आहे. तर राष्ट्रीयकरण अशा प्रकारे होतं, पूर्ण ज्या बँका आहेत तर त्या राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि सरकारने स्वतःच्या ताब्यात घेतलेले दिसतात. त्याच्यानंतर बघा 51% अंशतः विक्री. 51% अंशतः विक्री म्हणजे काय, तर जिथे जे आहे खाजगीकरणामध्ये 51% खाजगी क्षेत्राला जिथं विकण्यात येतो. ठीक आहे. 51% खाजगी क्षेत्राला जर विकलं तर ह्याला काय म्हणतात, तर ह्याला म्हणतात प्रभावी खाजगीकरण. काय ह्याला म्हणतात प्रभावी खाजगीकरण. म्हणजे जर एखादा राष्ट्रीयकृत म्हणजे जो राष्ट्रीयकरण झालेला एखादा उद्योग असेल आणि त्याच्यामध्ये 100% वाटा जो आहे तर तो सरकारचा असेल, परंतु सरकार त्या 100% पैकी ह्या 100% पैकी हा 51% जो आहे तर तो खाजगी क्षेत्राला त्यांनी जर सरकारने गेला तर त्याला काय म्हणतात, प्रभावी खाजगीकरण असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर पूर्णतः खाजगीकरण म्हणजे काय, तर हा जो 100% सरकारचा वाटा आहे, हा 100% जो वाटा आहे सरकारने पूर्ण 100%च्या 100% खाजगी क्षेत्राला जर विकला तर त्याला म्हटलं जातं प्रभावी खाजगीकरण. ओके, त्याला म्हटलं जातं पूर्णतः खाजगीकरण. त्याला म्हटलं जातं पूर्णतः खाजगीकरण. म्हणजेच काय, 51% जर विकला तर प्रभावी खाजगीकरण आणि 100% जर विकला तर पूर्ण खाजगीकरण. तर अशा प्रकारे जे आहे मालकी हक्कांचं जे आहे तर ते आपल्याला संक्रमण झालेलं एकंदरीत दिसतं. पहा आता आपल्याला जे आहे 1951 पासून जे आहेत देशाने जे आहे तर वेगवेगळ्या रणनीती देशाच्या प्रगतीसाठी तिथं आखलेल्या दिसतात. आता 1951 ते 1991 हा जो कालखंड आपल्याला एकंदरीत दिसतो तर ह्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या सरकारने राबवलेल्या दिसतात आपल्याला. परंतु 1951च्या आधी अशी कोणती परिस्थिती होती, तर 1951च्या आधी आपल्याला माहिती आहे की ब्रिटिश सरकारचं राज्य जवळपास 300 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं आणि ब्रिटिशांचा राज्य करण्याचा मेन जो आहे तर तो हेतू काय होता, तर जास्तीत जास्त पैसा कमवणे भारतामधून. म्हणजेच काय, तर त्यांचा जो आहे तर तो भांडवलवादाकडे, भांडवलशाहीकडे तर तिथे त्यांचा प्रभाव असलेला आपल्याला दिसतो. परंतु म्हणजे एकदम मुक्त अर्थव्यवस्था, डायरेक्ट जे पाहिजे ते घ्यायचं, जे पाहिजे ते विकायचं, आपल्या भारतातून कच्चा माल घ्यायचा, तिकडे पक्का बनवायचा, म्हणजे जास्तीत जास्त पैसा कमवणे, म्हणजे भांडवलशाहीचा जे आहे तर तो प्रभाव तर तो भारतावर इंग्रजांच्या काळात असलेला दिसतो. परंतु 1951 नंतर जो आहे तर तो भारत एकसंध व्हायला लागला होता आणि भारतावर पूर्वीप्रमाणेच कंपनीचं राज्य नको यायला आणि ते कंपनी नंतर ज्या देशाचे आहे तर त्या देशाने पुन्हा भारतावर राज्य नको करायला, तर ही भीती कुठंतरी थोडीशी भेडसावत होती भारतीय राज्यकर्त्यांना. आणि त्यावेळेस साहजिकच पंतप्रधान होते आपले जवाहरलाल नेहरू. तर 1951 मध्ये जे आहे नेहरू आणि महालनोबिस यांनी रणनीती आखली आणि या रणनीतीलाच काय म्हणतात, तर लोकशाही समाजवाद असं म्हणतात. कारण भारताने जे आहे तर ते लोकशाही स्वीकारलेली होती आणि पंडित जवाहरलाल नेहरूंचा दृष्टिकोन काय होता, समाजवाद आणि लोकशाही हे अविभाज्य भाग आहेत आणि त्यामुळे त्यांचं उद्दिष्ट होतं की सामाजिक बदल हा आर्थिक धोरणाचा मुख्य पाया आहे. म्हणजे त्यांनी लोकशाही आणि समाजवाद हा एकत्रित तिथं केलेला दिसतो. त्यांनी भांडवलशाहीला, भांडवलवादाला थोडंसं कुठेतरी साईडला आपल्याला ठेवलेलं दिसतं आणि समाजवाद आणि लोकशाही यांचा एकसंध जो आहे तर तो प्रकार त्यांनी भारताच्या प्रगतीसाठी तिथं वापरलेला दिसतो. त्यालाच काय म्हणतात, तर नेहरू महालनोबिस प्रतिमान असं म्हणतात, रणनीती असं म्हणतात. आणि केंद्र सरकार हीच विकासाची सर्वात मोठी यंत्रणा त्यांनी त्यावेळेस तिथे केलेली दिसली. म्हणजे केंद्र सरकारच्या हातात जी काही यंत्रणा असेल, जे काही नियोजन असेल, जे काही सर्व निर्णय असतील तर ते केंद्र सरकार घेणार आणि केंद्र सरकार हीच सर्वात विकासाची महत्वाची यंत्रणा असेल असं तिथं नेहरू महालनोबिस प्रतिमानाने सांगितलं होतं. आणि या महालनोबिस प्रतिमानानुसार जे आहे तर ते भांडवली वस्तू त्याच्यानंतर मूलभूत अवजड उद्योगांमध्ये प्रचंड गुंतवणूक करण्यात आली होती. कारण भारतासारख्या जिथं गरिबीचं प्रमाण जास्त आहे तर तिथं कुठंतरी आपल्याला रोजगार देणं गरजेचं होतं. तर त्यामुळे त्यांनी काय केलं होतं की भांडवली वस्तू आणि मूलभूत अवजड उद्योगांमध्ये तिथं प्रचंड गुंतवणूक केलेली दिसते. आणि त्याच्यानंतर पायाभूत सुविधा, मोठे जलविद्युत प्रकल्प, औद्योगिक खाणकाम प्रकल्प, उच्च शिक्षण संस्था ज्या आहेत तर त्यांनी तिथं स्थापन केलेल्या दिसतात. आणि यांनाच त्यांनी काय संबोधलं, तर यांना त्यांनी आधुनिक भारताची मंदिरं असं तिथं त्यांनी संबोधलेलं आपल्याला एकंदरीत दिसतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे नेहरू महालनोबिस रणनीती
ती आहे आपली चालू होती. आता धोरणात्मक असंतुलन आधी औद्योगिकरणाचा कृषी क्षेत्रावर तिथं परिणाम झालेला दिसतो. आता नेहरू महालनोबिस प्रतिमानानुसार त्यांनी काय केलं की औद्योगिकीकरणाला त्यांनी तिथे चालना दिली दिसते. अवजोड उद्योग आणि भांडवली गुंतवणूक यांच्यावर त्यांनी अधिक प्राधान्य दिलं. त्याच्यानंतर याचा परिणाम काय झाला तर संपत्ती जी आहे तर ज्यांची ऐपत आहे अवजड उद्योग करण्याची, भांडवली गुंतवणूक करण्याची, तर संपत्ती जी आहे तर ती त्या मोजक्या लोकांच्याच हातात गेलेली आपल्याला दिसते. आणि त्यामुळे काय झालं की त्याच्यावरती तिथं एकंदरीत तिथं भार पडायला दिसतो. आणि सगळ्यात महत्वाचं, जो देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो त्या कृषीप्रधान देशामध्ये कृषी आणि श्रमप्रधान उद्योगांकडे आणि त्यांच्या विकासाकडे एकंदरीत आपल्याला दुर्लक्ष झालेलं दिसतं त्या महालनोबिस प्रतिमानानुसार. आणि याचा परिणाम झाला कृषी क्षेत्र मागं पडलं आणि देशात जी आहे तर ती बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली. कारण कृषी क्षेत्रावर मोठी लोकसंख्या जी आहे तर ती भारतातली काम करत होती, परंतु महालनोबिस प्रतिमानामुळे जे आहे तर ते कृषी क्षेत्राकडे तिथं दुर्लक्ष झालेलं दिसतं आणि तिथं जे आहे तर ती बेरोजगारी आपल्याला वाढलेली दिसते. हे परिणाम जे आहे तर ते महालनोबिस प्रतिमानामुळे एकंदरीत आपल्याला झालेले दिसतात. आता आता हे या सगळ्या गोष्टी चालू असताना 1960 मध्ये जे आहे तर ते पहिलं आर्थिक संकट आपल्याला आलेलं दिसतं. आता 1991चं आर्थिक संकट हे काही पहिलंच नव्हतं आपल्याला, त्याच्या आधी देखील भारतावर विविध संकट येऊन गेलेली होती. ठीक आहे, तर ती संकट आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे. तर ती कोणती कोणती संकट होती पहा. 1960च्या दशकामध्ये पहिलं आर्थिक संकट आपल्याला आलेलं दिसतं. आणि या संकटामध्ये जर बघायचं झालं तर कृषी आणि निर्यातीमध्ये मंद वाढ होत होती. 1965 आणि 1966 मध्ये जे आहे तर ते सलग 2 भीषण दुष्काळ आलेले आपल्याला दिसतात. आणि दुष्काळावर जे आहे तर त्यावेळेस अशी प्रभावी अशी उपाययोजना भारताकडे असलेली दिसत नाही आपल्याला. त्यानंतर 1965 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध झालेलं आहे आणि याचा परिणाम असा झाला की अमेरिकेने जी भारताला दिलेली अधिक आर्थिक मदत होती तर ती आर्थिक मदत म्हणजे साहजिकच आता जसा अमेरिका थांबवतोय, आता जसा पाकिस्तानला तो इनडायरेक्टली डायरेक्टली मदत करताना दिसतो, तर त्यावेळेस पण अमेरिका ती मदत करत होती. आणि 1965ला ज्यावेळेस भारत पाकिस्तान युद्ध झालं तर त्यावेळेस अमेरिका जी आधी भारताला मदत करत होती तर ती मदत अमेरिकेने थांबवलेली आपल्याला दिसते. तर हे एक आपल्याला संकट आलं. आणि त्यामुळे जी पंचवार्षिक योजना चालू होते त्याच्यामधली पंचवार्षिक योजनेमधली चौथी पंचवार्षिक योजना जी आहे तर ती चौथी पंचवार्षिक योजना आपल्याला लांबणीवर पडलेली आपल्याला एकंदरीत दिसते. आणि त्याच्यानंतर जे आहे तर ते 1966 ते 69 दरम्यान भारत सरकारने एक वार्षिक योजना तिथं 3 राबवलेल्या आपल्याला दिसतात. ठीक आहे, 3 वार्षिक योजना आपल्याला त्यांनी आपल्या राबवलेल्या दिसतात. आपल्या अर्थशास्त्रामध्ये अभ्यास करताना पंचवार्षिक योजनांना खूप महत्व आहे. तर ह्या पंचवार्षिक योजनेचे एक सेपरेट जे लेक्चर आहेत तर ते मी आपल्या बॅचमध्ये तुमचे सगळे कव्हर करणार आहेत. तुमचा पंचवार्षिक योजनांमध्ये अजिबात एक सुद्धा मार्क तिथं जाणार नाही. ठीक आहे, तर पहा. आणि याच्याकडून उपाययोजना याच्यामध्ये उपाययोजना करण्यासाठी भारत सरकारने जे आहे तर ते शासनाकडून खर्च कपात आणि निर्बंधात्मक वित्त धोरणाचा जो आहे शासनाकडून खर्च कपात आणि निर्बंधात्मक वित्त धोरणाचा जो आहे तर तो तिथं एकंदरीत अवलंब आपल्याला केलेला दिसतो. ओके, तर अशा प्रकारे 1960च्या दशकामध्ये जे आहे तर ते आर्थिक संकट आलेलं होतं. या वेगवेगळ्या गोष्टींचा प्रभाव जो आहे तर तो भारताच्या अर्थव्यवस्थेवर एकंदरीत पडलेला आपल्याला दिसतो. आता नेहरू मालनोबिस रणनीतीचे दुष्परिणाम आपल्याला आपण बघितले, परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन काही अजून दुष्परिणाम होते. ते कोणते कोणते होते तर परवाना राज आणि लाल फितशाही. ठीक आहे, परवाना राज आणि लाल फितशाही म्हणजे काय तर भ्रष्टाचार. आता हे जे परवाना राज धोरण आपल्याला दिसते, परवाना राज म्हणजे काय तर लायसन प्रणाली. म्हणजेच काय लायसन प्रणाली म्हणजे काय तर उद्योग करण्यासाठी सरकारकडून परवाना मिळवणं सक्तीचं होतं. म्हणजे जर तुम्हाला एखादा उद्योग करायचा आहे, आता जर तुम्हाला जर गाडी चालवायची आहे तर तुम्हाला लायसन घेणं गरजेचं आहे. तर तसंच त्यावेळेस होतं की जर तुम्हाला एखादा उद्योग उभा करायचा आहे, एखादं काही करायचंय काम, तर त्याच्यासाठी तुम्हाला लायसन घेणं गरजेचं होतं. आणि ते लायसन पुरवणार कोण होतं तर सरकारच होतं. आणि उद्योग कोणाचे होते सरकारचेच होते. तर ठीक आहे, तर अशी कंडिशन होती. आणि मग त्याच्यामुळे काय झालं की जे सरकारच्या फेवर मधले काही मोजके लोक होते, जे बलाढ्य, ज्यांच्याकडे पैसा पाणी भरपूर मालमत्ता होते, ज्यांनी उद्योगधंद्यांमध्ये आधीपासून पैसा लावलेला होता, तर त्या लोकांनी काय केलं होतं तर त्या लोकांचं इथं आपल्याला प्रभुत्व तयार झालेलं दिसतं. सरकारी एकाधिकार जो आहे तर तो उद्योगांवर, सरकारवर आणि त्यांचं पूर्ण असल्यामुळं मुक्त प्रतिस्पर्धा राहिली नाही. म्हणजे तुम्हाला कोणी कॉम्पिटिशनच नाहीये. ठीक आहे, लक्षात घ्या. आता समजा तुम्ही 3 मित्र आहेत, त्याच्यापैकी एक मित्र जो आहे तर त्या एक मित्र तुमचा लायसन देतोय, बरोबर. आणि ते लायसन जे आहे तर ते तुम्ही दोघांनी घेतलं. आता तुम्ही सगळे मित्रच आहेत, तुम्हाला माहिती आहे आम्ही दोघांनी एखादा उद्योग नाही चालवत तर दुसरं कोण चालवणारच नाहीये. तर त्यामुळे जे आहे ते तुम्ही दोघं तयार करणार आणि विकून टाकणार. तुमच्या दोघांमध्ये तिथं स्पर्धाच राहत नाहीये.
म्हणजे एकाने भारी काम केलं तर दुसऱ्याला असं वाटणार नाहीये की अरे याच्यापेक्षा मी भारी दिलं पाहिजे, तर तसं साहजिक वाटणार नाही. तर त्यामुळे तिथं मुक्त प्रतिस्पर्धाच राहिली नाही, कारण ते मोजक्या लोकांच्या हातातच सगळे उद्योग गेले जे सरकारच्या जवळचे होते वगैरे. ते सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहितीत की कशा गोष्टी असतात त्या. ओके, तर मुक्त प्रतिस्पर्धाच राहिली नाही आणि तिथं आरक्षणाचा अभाव सुद्धा तिथं दिसतोय. त्याच्यानंतर नाविन्याचा अभाव झालाय तिथं. ऊर्जा परवाने मिळवण्यातच त्यांची खर्च होत होती. म्हणजे काय तर नाविन्याचा अभाव म्हणजे इनोव्हेशनच काय राहिलं नाही. कारण काय होत होतं की आता एखाद्या गोष्टीचं लायसन मिळवायचंय, आता तुम्हाला बघा गाडी चालवायची तर तुम्ही ते लायसन मिळवायचंय, नाही ते फॉर्म भरा, पूर्ण ते ड्रायव्हिंग टेस्ट द्या, तुमची बरीचशी ऊर्जा त्याच्यामध्ये खर्च होणार आणि त्याच्यानंतर तुम्ही लायसन मिळवणार. तर इथं तसंच होतं, एखादा उद्योग तुम्हाला उभा करायचा आहे तर ते लायसन मिळवण्यावरच तो जो मालक आहे उद्योगाचा तर त्याची ऊर्जा खर्च होऊन जायची. तर त्यामुळे नाविन्य इनोव्हेशन काही म्हणजे त्याच्यामध्ये प्रयोग भारी भारी असं काही राहिलंच नाही. आणि त्यामुळे काय झालं तर दर्जेदार वस्तू तयार करण्याकडे त्यांचं दुर्लक्ष झालं, कारण R&Dच होत नव्हती, म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंटच होत नव्हता. तर त्यामुळं तिथं जे आहे तर ते उद्योग तिथं नाविन्य नसल्यामुळे त्यांचं जी पूर्ण उत्पादन क्षमता जी आहे तर ती कमी झालेली आपल्याला दिसती चांगली. आणि तोट्यातील सार्वजनिक उपक्रम जे आहेत ज्याला PSU म्हणतात, पब्लिक सेक्टर जे आहेत, तर सरकारी उद्योग जे आहेत तर ते तोट्यात असूनही सुरूच राहिले. म्हणजेच काय तर हे जे सरकारी उद्योग होते, कारण सरकारने लायसन दिलं, त्यांच्या जवळच्या माणसंच म्हणजे जे फेवर केलेले होते, जे उद्योगपती होते मोठमोठे, त्यांच्याकडेच पैसा होता, तेच लायसन मिळवायचे. ठीक आहे, आणि मग ह्यांचे जे उद्योग आहेत तर हे उद्योग तोट्यात जरी सुरू असले तरी पण सरकार ते बंद करत नसायचं. आणि त्याच्यामुळे काय झालं तर तिजोरीवर जो आहे तर तो अतिरिक्त ताण आला. खाजगी क्षेत्राची पण तिथं कोंडी झाली, कारण बाजाराचा विकास जो आहे, पूर्ण बाजारपेठ जो आहे तर त्या बाजाराचा विकासच थांबलेला होता. आणि त्यामुळे निर्यातीमध्ये सुद्धा मोठी घसरण झाली, कारण क्वालिटी प्रोडक्टच तयार होत नव्हतं. जर क्वालिटी प्रोडक्टच तयार होत नसेल तर वापरायचंच नाही आपलेच वापरायचे वांदे. ठीक आहे, आपलेच वापरायचे वांदे आणि त्याच्यामध्ये आपण निर्यात कुठून करणार. तर अशी घटना तिथं, अशी गोष्ट तिथं एकंदरीत झालेली होती. आणि त्यामुळे खाजगी क्षेत्राची सुद्धा तिथं कोंडी एकंदरीत आपल्याला झालेली दिसते. तर अशा प्रकारे जे तर ते परवाना राज इथं आपल्याला नेहरू महालनोबिस प्रतिमानाचे दुष्परिणाम मध्ये परवाना राज आणि एकंदरीत भ्रष्टाचार आपल्याला तिथं, लाल फितीचा कारभार आपल्याला एकंदरीत तिथं बघायला मिळतो. आणि ह्याचा परिणाम काय झाला तर ह्याचा परिणाम असा झाला की 1991चा निच्चांक जो आहे अर्थव्यवस्थेने तिथं गाठलेला दिसतो. आणि ती आकडेवारी जी आहे तर ती एकंदरीत कोसळलेली दिसते आपल्याला. 0.6% पर्यंत आर्थिक विकासामध्ये तिथं घट झालेली आहे. 17% पर्यंत महागाईमध्ये तिथं आपली एकंदरीत वाढ झालेली दिसते. $1 अब्ज पर्यंत परकीय गंगाजळीचा तुटवडा आपल्याला तिथं झालेला आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे तर ती परकीय गंगाजळी आपली तिथं राहिलेली दिसते. त्याच्यानंतर 62.5% पर्यंत जे आहे परकीय कर्ज वाढलेले आपलं जीडीपीच्या प्रमाणामध्ये. किती? 62.5% जीडीपीच्या प्रमाणामध्ये कर्ज वाढलं. त्याच्यानंतर 8.2% पर्यंत जो आहे राष्ट्रकुशीय तूट जी आपल्याला जीडीपीच्या प्रमाणात तिथं वाढलेली दिसते. ठीक आहे, तर अशा प्रकारे ही जी आकडेवारी आहे तर ह्या आकडेवारीने जे आहे तर ते एकदम निच्चांक अर्थव्यवस्थेचा तिथं गाठलेला दिसतो. आणि या व्यतिरिक्त देशात वाढलेली जी बेरोजगारी आहे तर ही बेरोजगारी एक मोठं संकट जे आहे तर ते आपल्या देशासमोर उभं राहिलेलं एकंदरीत आपल्याला दिसतंय. तर 1991 मुळे बघा आर्थिक विकासात घट झालेली आहे, महागाई दर वाढलेला आहे 17% पर्यंत, परकीय गंगाजळीचा तुटवडा झालाय, परकीय कर्ज जीडीपीच्या प्रमाणात वाढलंय. ठीक आहे, राजकोषीय तूट जी आहे तर ती 8.2% पर्यंत जीडीपीच्या झालेली दिसते. आणि वाढती बेरोजगारी सुद्धा हे मोठं संकट म्हणजे जे अजून पण आहे तर ते संकट भारतासमोर उभं राहिलेलं आपल्याला एकंदरीत दिसतं. आता हे जे आहे याला काय म्हटलं त्यांनी तर बृहतलक्षी संकट. म्हणजेच काय, याला अॅक्यूट मॅक्रो इकॉनॉमिक क्रायसिस असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे, संरचनात्मक असंतुलन, कारण व्यवहार तोल संकट. ठीक आहे, व्यवहार तोल संकट म्हणजे काय, बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस. ठीक आहे, परकीय चलनाची टंचाई आणि महागाई. आता पुढे मी अजून व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे इन्फोग्राफिक मध्ये, तुम्हाला समजेल. त्यामुळे आता फक्त एवढंच लक्षात ठेवा, व्यवहार तोल संकट म्हणजेच बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस, परकीय चलनाची टंचाई आणि याच्यामुळे महागाई वाढलेली दिसते. हे 40 वर्षाचं संरचनात्मक असंतुलन होतं ज्याला स्ट्रक्चरल इम्बॅलन्स असं म्हणतात. ठीक आहे, अकार्यक्षम सार्वजनिक क्षेत्र आणि परवाना राज याच्यामुळे ते झालेलं आपलं एकंदरीत दिसतं. 1991च्या या संकटाने भारतीय अर्थव्यवस्थेची बृहतलक्षी घटकांमधील त्रुटींची जाणीव करून दिली. आणि याला काय म्हटलं त्यांनी तर अॅक्यूट मायक्रो इकॉनॉमिक क्रायसिस असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि याच्यामधून बाहेर येण्यासाठी आपण 24 जुलै 1991 रोजी जे आहे तर ते आपली LPG पॉलिसी जी आहे तर ती स्वीकारलेली एकंदरीत दिसते. ओके, तर बघा आता 1991 मध्ये भारताचं जे महासंकट आलेलं आहे याच्यामध्ये एक परिपूर्ण वादळ जेव्हा भारतीय अर्थव्यवस्था, राजकीय अस्थिरता आणि जागतिक युद्ध एकाच वेळी घडलेलं दिसतं. तर त्या कशा होत्या घटना आपल्या सगळ्या एकंदरीत, तर त्या आपण पाहूयात. पहा, आता जे मी तुम्हाला सांगितलं की बृहतलक्षी
संकट म्हणजेच मॅक्रो इकॉनॉमिक संकट, ज्याला ॲक्यूट क्रायसिस असं त्यांनी म्हटलेलं होतं. तर हे जे 1991चं संकट आहे याला काय म्हटले त्यांनी, तर याला काय म्हटलं तर मॅक्रो इकॉनॉमिक क्रायसिस असं म्हटलं गेलं. ठीक आहे, बृहतलक्षी संकट असं म्हटलं गेलं. कारण याने काय केलं होतं तर भारतीय अर्थव्यवस्थेमधील संरचनात्मक असंतुलन जे आहे, स्ट्रक्चरल इम्बॅलन्स, म्हणजे 1951 पासून 1991 पर्यंत या 40 वर्षात जी काय एकंदरीत संरचना अर्थव्यवस्थेची तयार झालेली आहे, तर ह्याच्यामधील जे असंतुलन आहे, हे संरचनात्मक असंतुलन जे आहे, तर हे इथं याची तीव्र जाणीव या 1991च्या बृहतलक्षी संकटाने आपल्याला करून दिलेली होती. आणि त्यामुळं जे आहे आपण पाहिलं तर या स्ट्रक्चरल इम्बॅलन्सला काय म्हटलं त्यांनी तर बृहतलक्षी संकट म्हणजेच मॅक्रो इकॉनॉमिक क्रायसिस असं म्हटलं. आता अर्थव्यवस्थांचे जर बघायचे झाले तर तसे 3 प्रामुख्याने प्रकार पडतात. कोणते कोणते? 3 प्रामुख्याने प्रकार पडतात. ठीक आहे, अर्थव्यवस्थेचे म्हणजे इकॉनॉमीचे. कोणते कोणते? तर पहा, पहिला प्रकार असतो मॅक्रो इकॉनॉमी. ठीक आहे, दुसरा प्रकार असतो मायक्रो इकॉनॉमी आणि तिसरा प्रकार असतो मिझो इकॉनॉमी. ओके, याला मराठीमध्ये काय म्हणतात इथं? मॅक्रो म्हणजे काय? स्थूल. ठीक आहे, स्थूल अर्थव्यवस्था. त्याच्यानंतर मायक्रो म्हणजे काय तर सूक्ष्म, आणि मिझो म्हणजे काय तर पायाभूत अर्थव्यवस्था. तर पहा, आता ही जी मॅक्रो इकॉनॉमी आहे, मॅक्रो इकॉनॉमी म्हणजे स्थूल इकॉनॉमी मध्ये काय असतं तर सरकारच्या ज्या मोठमोठ्या योजना असतील, पॉलिसी असतील, तर सरकारच्या चलनविषयक असेल तर सरकारच्या मोठ्या योजना ज्या आहेत तर त्या याच्यामध्ये सहभागी होतात. ओके, सूक्ष्म मध्ये काय येतं तर सूक्ष्म अर्थव्यवस्थेमध्ये आपले जे दैनंदिन व्यवहार असतील, ठीक आहे, रोजचे व्यवहार असतील, म्हणजेच काय आपण त्याला डे टू डे ट्रान्झॅक्शन म्हणू आपले. ओके, डे टू डे ट्रान्झॅक्शन्स जे होतात तर ते डे टू डे ट्रान्झॅक्शन्स आपले मायक्रो सूक्ष्म इकॉनॉमी मध्ये आपण होताना दिसतात. आणि मिझो इकॉनॉमी म्हणजे काय तर पायाभूत अर्थव्यवस्था ज्याला असं म्हणतात. याच्यामध्ये काय असतं तर अदानी अंबानी जे आहे, अदानी अंबानी सारख्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत तर ह्या मोठ्या कंपन्या या इकॉनॉमी मध्ये आपल्याला येत असताना दिसतात. ठीक आहे, तर भारतामध्ये प्रामुख्याने या 2 इकॉनॉमी ज्या आहेत, मॅक्रो आणि मायक्रो, स्थूल आणि सूक्ष्म, ज्याला स्थूल म्हणजेच काय तर बृहत असं सुद्धा म्हणतात. म्हणजेच काय, हे बृहतलक्षी संकट म्हणजेच काय मॅक्रो इकॉनॉमिक क्रायसिस. तर ह्या सरकारच्या ज्या मोठ्या योजना होत्या, सरकारच्या ज्या पॉलिसी होत्या, सरकारची जी एकंदरीत 1951 ते 1991 पर्यंत या 40 वर्षामध्ये ज्या काही सगळं स्ट्रक्चरल होतं, या सगळ्या योजनांमधील जे काही असंतुलन आहे, संरचनात्मक असंतुलन आहे, तर हे 1991च्या संकटाने त्याची तीव्र जाणीव अशी आपल्याला करून दिली होती. तर त्यामुळे त्याला मॅक्रो इकॉनॉमिकल क्रायसिस असं म्हटलं जातं. ठीक आहे, हे बघा, ह्या इथं 3 मी दिलेलं आहे. इथं स्थूल, ठीक आहे, ही सूक्ष्म आणि ही मिझो. ठीक आहे, मॅक्रो, मायक्रो आणि मिझो या 3 अर्थव्यवस्था आपल्याला एकंदरीत दिसतात, पाहायला मिळतात. ओके, तर गंजलेले इंजिन, परवाना राज आणि सरकारी ओझे म्हणजे आपण बघितलं, आता सुरुवातीला बघितलं, अत्याधिक नियंत्रण होतं, लायसन प्रणालीचं दुष्टचक्र झालेलं होतं. काय झालं होतं तर अत्याधिक नियंत्रण होतं सरकारचं. उद्योग करण्यासाठी सरकारकडून लायसन अनिवार्य तिथं केलेलं होतं. ऊर्जेचा अपव्यय होता. उद्योगपतींची ऊर्जा जी आहे तर ती तंत्रज्ञानाऐवजी लायसन मिळवण्यातच खर्च होत होती. रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा अभाव होता. उद्योगांना स्वातंत्र्य नव्हतं आणि नवीन गुणवत्तापूर्ण वस्तू त्यामुळे ते बनवू शकत नव्हते. आणि त्याच्यानंतर मुक्त स्पर्धा नष्ट झालेली होती. म्हणजे जे बनवायचं तेच विकायचं, जे बनवायचं तेच विकायचं. आणि त्याच्यानंतर काय त्यामुळे वस्तूंची गुणवत्ता जी आहे तर ती वस्तूंची गुणवत्ता खालवली आणि बाजाराचा जो आहे तो विकास तिथं एकंदरीत थांबलेला दिसतो. आणि त्यामुळं हे तोट्यातील सरकारी उद्योग जे आहेत तर तोट्यात चाललेले होते, तरी पण ते सरकार तिथं बंद करत नव्हतं. आणि त्यामुळे परिणामी सरकारी तिजोरीवर अतिरिक्त भार पडलेला होता. आणि त्यामुळे अर्थव्यवस्था जी आहे तर ती भारताची कोलमडलेली एकंदरीत आपल्याला दिसते. ओके, बीओपी क्रायसिस जे मी तुम्हाला म्हटलं होतं, मी पुढे समजून सांगतो आता. तर हे बीओपी क्रायसिस, बीओपी म्हणजे काय तर बॅलन्स ऑफ पेमेंट. काय बॅलन्स ऑफ पेमेंट. ओके, म्हणजेच काय तर व्यवहार तोल संकट. याच्यामध्ये काय असतं तर इम्पोर्ट एक्सपोर्ट आपण जे म्हणतो. ओके, इम्पोर्ट एक्सपोर्ट, हे बघा इथं आहे इम्पोर्ट
आणि हे आहे एक्सपोर्ट म्हणजे निर्यात. ओके, तर ज्यावेळेस इम्पोर्ट जी आहे म्हणजे आयात जी आहे तर ती वाढतीये, ठीक आहे, आणि ही जी निर्यात जी आहे ही निर्यात कमी होतीये, तर साहजिकच काय होणार आहे, तर आयात आयात जी आहे तर ती आयात वाढली आणि निर्यात कमी झाली तर काय वाढणार आहे, तर ह्याच्या मधली जी तूट आहे तर ही तूट वाढणारी आहे आणि या तुटीलाच काय म्हणतात, तर हे जे आहे बॅलन्स ऑफ बीओपी क्रायसिस, बॅलन्स ऑफ पेमेंट जे आहे, व्यवहारतोल संकट जे आहे, तर आयात आणि निर्यातीमध्ये जी तूट निर्माण होते तर त्या तुटीलाच काय म्हणतात, तर बीओपी क्रायसिस, व्यवहारतोल संकट असं म्हणतात. आणि देशाची आयात आणि निर्यात यांच्यामध्ये प्रचंड तूट निर्माण झाली आणि त्याच्यामुळे जे आहे तर ते परकीय चलन साठेवर जिथं आहे तो थेट आघात तिथं आपल्याला झालेला दिसतो. ठीक आहे, तर हे बीओपी क्रायसिस सुद्धा 1991चं महत्वाचं होतं. आता सगळ्यात महत्वाचं राजकीय अस्थिरतेची साखळी 1995 ते 91. बघा, एखादी घटना एखाद्या देशामध्ये होत असेल तर तिथलची राजकीय परिस्थिती सुद्धा खूप महत्वाची असते. तर ह्या घटना तिथं होत असताना आपण बघितले 1951 पासून जे आहे नेहरू मालनोबिस प्रतिमान सुरू झालं होतं, परंतु 1985 रोजी जे आहे राजीव गांधी सरकार तिथे एकंदरीत आलेलं दिसतं. राजीव गांधी सरकारने थोडंसं तिथं खाजगीकरण करण्याचा प्रयत्न केलेला होता, त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी आणण्याचा तिथं प्रयत्न त्यांनी 1985 पासून तिथं केलेला आपल्याला एकंदरीत दिसतो. ठीक आहे, खर्चात कपातीचा सुद्धा त्यांनी प्रयत्न राजीव गांधी सरकारने एकंदरीत केलेला दिसतो. 1988 मध्ये जे आहे 1988 मध्ये IMF प्रमुख जे आहेत, IMF प्रमुख भारताला त्यांनी भेट दिली आणि त्यावेळेस IMF प्रमुखांनी सांगितलं होतं राजीव गांधी यांना की तुमची अर्थव्यवस्था धोक्यात येऊ शकते, परंतु राजीव गांधींना जे आहे तर डेअरिंग करता आली नाही, पुढे जे आहे त्या सुधारणा एकंदरीत तिथं राबवता आले नाही आणि त्याच्यानंतर पुढं राजकीय परिस्थिती जी आहे तर ती जास्त बिघडत गेली आणि त्याच्यामुळं या सुधारणा ज्या आहेत तर त्या थोड्याशा लांबणीवर तिथं पडताना आपल्याला गेलेले दिसतात. कारण 1989 मध्ये जे आहे तर ते भ्रष्टाचाराचे आरोप जे आहेत, एकंदरीत भ्रष्टाचाराचे आरोप तिथं सरकारवर जास्त स्वरूपात तिथं व्हायला लागलेले होते आणि त्यामुळं सरकारचं पतन जे आहे तर ते पतन एकंदरीत व्हायला लागलेलं होतं. आता 1989च्या काळात ज्यावेळेस सरकारवर, आता बघा मी तुम्हाला मजा सांगतो बरं काय, या वेळेस घटना कशा झाल्या होत्या. ज्यावेळेस हे भ्रष्टाचाराचे आरोप जे आहे, या भ्रष्टाचाराचे आरोप पूर्ण सरकारवर होत होते, तर त्यावेळेस हे जे व्हीपी सिंग आहेत, हे व्हीपी सिंग, तर हे व्हीपी सिंग त्यावेळेस फायनान्स मिनिस्टर होते. तर हे व्हीपी सिंग म्हणायचे की माझ्याकडे जेवढे काही भ्रष्टाचारी लोक आहेत तर त्या भ्रष्टाचारी लोकांची सगळ्यांची यादी माझ्याकडे आहे. ठीक आहे, तुम्ही मला निवडून द्या, मी ह्या सगळ्यांची यादी जे सगळे भ्रष्टाचारी लोक आहेत तर या सगळ्या भ्रष्टाचारी लोकांना आपण पुढे जे आहे सगळे आणू आणि यांना चांगली शिक्षा देऊ, तुम्ही मला फक्त निवडून द्या, असं कोण म्हणायचं, तर व्हीपी सिंग सरकार म्हणायचे. आणि मग त्याच्यानंतर जे आहे तर त्यांना व्हीपी सिंग सरकार जे आहे तर व्हीपी सिंग सरकार सत्तेमध्ये आलेलं आपल्याला दिसतं. ठीक आहे, आणि 1989 मध्ये राष्ट्रीय मोर्चा सरकार याच्यामध्ये तर व्हीपी सिंग जे आहे तर ते तिथं पंतप्रधान आपल्याला झालेले दिसतात. चौधरी देवीलाल, ज्यांना ताऊ असं म्हणायचे, हरियाणाचे ते त्यावेळेस मुख्यमंत्री होऊन गेलेले होते. आणि चंद्रशेखर, हे चौधरी देवीलाल आणि हे चंद्रशेखर जे आहेत हे दोघ जण तिथं उपपंतप्रधान झालेले दिसतात. व्हीपी सिंग जे आहे तर ते व्हीपी सिंग सरकार पंतप्रधान झालं, व्हीपी सिंग जे आहे तर ते पंतप्रधान झाले आणि हे चौधरी देवीलाल ज्यांना ताऊ असं सुद्धा म्हणायचे, आणि हे चंद्रशेखर जे आहेत तर हे दोघं जे आहेत हे उपपंतप्रधान तिथं झालेले दिसतात. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जे आहे पुढे कशा घटना झाल्या कशा नाही मी ते तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या सांगतो. परंतु काय झालं की पहा, हे बघा, आता हे जे आहे राजकीय भूकंप आणि सरकार का कोसळ, तर हे व्हीपी सिंग सरकार जे आहे, व्हीपी सिंग सरकार झालेले होते कारण काय झालं विषय की पूर्ण जे काँग्रेस विरोधी पक्ष होते, पूर्ण जे काँग्रेस विरोधी पक्ष होते तर त्यांनी नॅशनल फ्रंट नावाची जनता दल वगैरे सगळे त्याच्यामध्ये होते. हे व्हीपी सिंग जे आहेत हे जनता दल सरकारचे होते. ठीक आहे, राष्ट्रीय आघाडी मोर्चा त्यांनी काँग्रेस विरोधी पक्षाने तिथं उभा केलेला होता. तर व्हीपी सिंग सरकारला त्यांनी पाठिंबा दिला. व्हीपी सिंग हे पंतप्रधान झाले, चौधरी देवीलाल आणि चंद्रशेखर जे आहे तर ते उपपंतप्रधान झाले. तर आता कसं असतं, एखादा माणूस पुढे गेला आणि मग हे उपपंतप्रधान झाले, यांना थोडंसं मनातून वाटत होतं अरे यार आपण पंतप्रधान व्हायला पाहिजे नव्हतं. ठीक आहे, तर त्यामुळे आतमध्ये थोडंसं त्यांचे सगळे कारस्थानं थोडेसे तिथं सुरू झालेले आपल्याला एकंदरीत दिसतात. म्हणजे त्यावेळेच्या घटनानुसार मी तुम्हाला सांगतो. तर त्यांना असं वाटत होतं की व्हीपी सिंग सरकार जे आहे तर ते नको व्हायला, परंतु व्हीपी सिंग जे आहे तर ते सुद्धा पुढचे होते. ठीक आहे, व्हीपी सिंग काय म्हटले, व्हीपी सिंग यांनी काय केलं तर मंडल आयोग तिथे स्थापन केलेला दिसतो. काय व्हीपी सिंग यांनी काय केलं तर मंडल आयोग स्थापन केला आणि
ओबीसींना जे आहे तर ते 27% आरक्षण जे आहे तर ते लागू करण्याची त्यांनी तिथं घोषणा आपल्याला एकंदरीत केलेली दिसते. आणि व्हीपी सिंग यांना विरोध म्हणजेच काय होतं, जर आता यांनी ओबीसींना 27% आरक्षण देणार मंडल आयोग नेमला म्हणजेच काय, तर ओबीसीला विरोध म्हणजेच काय, तर यांना सिंग यांना विरोध, व्हीपी सिंग यांना विरोध असा तिथं जे आहे इक्वेशन आपल्याला एकंदरीत झालेलं दिसतं. म्हणजे आपण मंडल आयोगाला विरोध केला म्हणजे पूर्ण बाकीच्या पक्षांना का वाटायला लागलं की मंडल आयोगाला जर विरोध केला तर मग व्हीपी सिंग यांना पण विरोध होईल आणि पूर्ण जे ओबीसी समाज जो आहे तर तो ओबीसी समाज पूर्ण जो विरोध करतोय त्याच्या विरोधात तिथं उभा राहील. ठीक आहे, तर त्यामुळे त्यांना तिथं काही करता आलं नाही. परंतु त्यावेळेस भाजपा जे आहे, जशी भाजप जी आहे तर ती 12 महिने जसे आता पूर्ण ह्याच्यामध्ये असते, इलेक्शन मोडमध्ये असते, तर ती तेव्हापासून 1951 पासून इलेक्शन मोडमध्येच आहे. तर राम मंदिर रथयात्रा त्यावेळेस बीजेपीने काढलेली दिसते. ठीक आहे, राम मंदिर रथयात्रा काढली आणि ह्या राम मंदिर रथयात्रेस व्हीपी सिंग यांनी जे आहे तर ह्या रथयात्रेवर तिथं बंदी घातलेली दिसती. बीजेपीचे जे आहे जवळपास 85 ते 90 खासदार होते. ठीक आहे, 85-90 जण बीजेपीचे होते. तर ह्या 85 ते 90 जणांनी जो काही व्हीपी सिंग यांना पाठिंबा दिलेला होता, या रथयात्रेवर बंदी घातली व्हीपी सिंग सरकारने, त्यामुळे त्यांनी पाठिंबा काढून घेतला आणि जे आहे व्हीपी सिंग सरकार तिथं कोसळलेलं दिसतं. ठीक आहे, आधी कोण गेले, आधी व्हीपी सिंग यांच्या आधी राजीव गांधी सरकार कोसळलं, त्याच्यानंतर आता जे आहे व्हीपी सिंग यांचं सरकार कोसळलेलं आपल्याला एकंदरीत दिसतं. ठीक आहे, तर पहा इथं व्हीपी सिंग सरकार कोसळलेलं दिसतं आणि मग त्याच्यानंतर जे आहे उपपंतप्रधान जे होते चंद्रशेखर, तर चंद्रशेखर यांना काँग्रेसने बाहेरून पाठिंबा जाहीर केला आणि आजपर्यंतचा इतिहास आहे, काँग्रेसने ज्यांना ज्यांना बाहेरून पाठिंबा दिलेला आहे तर ते सरकार काही जास्त दिवस टिकलेलं नाही, नंतर कोसळलेलंच आहे. तर चंद्रशेखर हे नंतर व्हीपी सिंग यांच्या नंतर पंतप्रधान झालेले दिसतात. काँग्रेसच्या पाठिंब्यावर ते 8 महिने पंतप्रधान राहिले आणि त्याच्यानंतर ते सरकार जे आहे पुन्हा कोसळलेलं दिसतं. आता हे 8 महिने जे आहे चंद्रशेखर यांचे, हे 8 महिने खूप चॅलेंजिंग होते. हे 8 महिने कसे गेले, काय गेले, हे त्याच्यावरती 1991चं जे संकट होतं त्याच्यावरती कसा प्रभाव पडला, त्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. बघा, ह्या 8 महिन्यामध्ये खूपच गोष्टी जबरदस्त झालेल्या आहेत आणि ह्या एकंदरीत राजकीय अस्थिरतेमुळे राजकीय आर्थिक धोरणांमध्ये अनिश्चितता आणि संकट अधिकच तिथं गडद आपल्याला झालेलं दिसतं. आता हे सगळं राजकीय संकट चालू असताना जगामध्ये सुद्धा वेगवेगळ्या घटना चालू होत्या. तर जगामध्ये कोणत्या कोणत्या घटना चालू होत्या बघा. जागतिक धक्का म्हणजे सर्वात मोठा मित्र जो आहे, सर्वात मोठा मित्र कोण होता त्यावेळेस, रशिया. ठीक आहे, आता सुद्धा आपण म्हणत असलो रशिया, तरी पण आता थोडेसे रिलेशन 2026 मध्ये वेगळे झालेले आपल्याला एकंदरीत दिसतात. परंतु रशिया जो आहे सर्वात मोठा मित्र होता. 1990 मध्ये सोव्हिएत युनियनचे म्हणजे ह्या रशियाचे जे आहे तर ह्या रशियाचे एकंदरीत 15 तुकडे आपल्याला झालेले दिसतात. हे 15 तुकडे झाले आणि त्यावेळेस त्या रशियाचं नेतृत्व करत होते मिखाईल गोर्बाचेव. ठीक आहे, आणि भारताची जी आहे भारतावर आघात झालेला दिसतो, कारण स्वातंत्र्यापासून भारत जो आहे रशियावर निर्भर होता. एकंदरीत 16% निर्यात जी आहे एकट्या रशियाला जी आहे तर ती होत होती आणि रशियाच्या पतनासोबतच भारताचा सर्वात मोठा बाजार सुद्धा तिथं नष्ट एकंदरीत झालेला आपल्याला दिसतो. सर्वात मोठा बाजार सुद्धा एकंदरीत नष्ट झालेला आहे, कारण 16% निर्यात एकट्या रशियाला भारत करत होता त्यावेळेस. आणि इथं सोव्हिएत युनियनचे 15 तुकडे झालेत. म्हणजे जसं तुम्ही इथं बघता हे युक्रेन वगैरे, ठीक आहे, आता हे जे वेगवेगळे राष्ट्र दिसत आहेत हे सगळे एकत्रित रशियामध्येच होते. ठीक आहे, जसं भारताचं वेगवेगळं पाकिस्तान झालं, इकडं बांगलादेश झालं, तर तसेच रशियाचे 15 तुकडे झालेले आहेत. आणि त्यावेळेस हे 1990 मध्ये हे संकट एकंदरीत आपल्याला आलेलं दिसतं. सर्वात मोठा मित्र जो होता रशिया, तर त्याचे 15 तुकडे झालेले. त्यासोबतच बघा जागतिक धक्का झालेला आहे. जागतिक धक्का काय झाला तर मिनी ऑइल शॉक. मिनी ऑइल शॉक कशाला म्हणतात तर हे जे इराक आहे, इराक कोणाचं, सद्दाम हुसेन यांचं, तर ह्या इराकने ऑगस्ट 1990 मध्ये, कधी, ऑगस्ट 1990 मध्ये जे आहे तर ह्या कुवेतवर जे आहे तर ते आक्रमण केलेलं दिसतं. सद्दाम हुसेनच्या इराकने कुवेतवर हल्ला केला आणि अमेरिका काय आहे, अमेरिका इराक विरोधात तिथं युद्धात उतरलेला दिसतो. अमेरिका जसा आता आहे विरोधात, तर तसाच त्यावेळेस सुद्धा अमेरिका जो आहे तर तो आहे, कारण इराकने काय केलं होतं तर कुवेतवर हल्ला केला होता आणि त्याच्यामुळं जे कुवेत, इराक वगैरे जे आहे तर ते सगळे गल्फ कंट्री जे आहेत तिथून आपण तेल जास्तीत जास्त सुरुवातीपासून आपले चांगले संबंध आहेत, त्यांच्याकडून आपण तेल आयात करतो. तर त्यामुळं तेलाच्या किमती ज्या आहेत तर त्या 17 बॅरल जे आहेत प्रत्येकी, म्हणजे एक जो बॅरल आहे 17 बॅरल होता तो 36 बॅरलवर आपल्याला एकंदरीत झालेला दिसतो आणि तेलाच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली. भारताची आयात जी आहे तर त्या आयातीचं बिल जे आहे तर ते दुप्पट झालेलं दिसतं. भारताची जे बिल आहे एका बॅरलला दुप्पट, डबल पैसे द्यावे लागू राहिले जवळजवळ. ठीक आहे, तर ते डबल पैसे द्यावे लागत होते आणि तेलाच्या किमती तर त्या जबरदस्त भडकलेल्या आपल्याला दिसतात.
पहा, रशियाचं पतन झालं, मिनी ऑइल शॉप, हे आखाती युद्ध, हे सद्दाम हुसेन साहेब, ठीक आहे, हे $17 $36 आपले एकंदरीत झालेले दिसतात. सद्दाम हुसेनने कुवेतवर हल्ला केला आणि सगळा कार्यक्रम तिथं करून टाकला. त्याच्यानंतर अमेरिका सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाली. अमेरिका जे आहे इराकच्या विरोधात उभा झाली आणि स्वातंत्र्यापासून 16% जी निर्यात होत होती, तर त्या निर्यातीवर एकदम जबरदस्त आघात तिथं झालेली दिसतो. कारण तुकडे 15 झाले, कोणाकोणाला निर्यात करणार, आणि तेलाच्या किमती भडकल्या, आपलं बिल जे आहे तर ते दुप्पट झालं. एकंदरीत पूर्ण जबरदस्त कार्यक्रम इथं 1991 मध्ये झालेला दिसतो. ठीक आहे. आता हे जे आहे संकटाचा त्रिवेणी संगम आपला झालेला दिसतो. म्हणजेच काय, तर संरचनात्मक दोष आपण बघितले, म्हणजे परवाना राजमुळे थांबलेला विकास आहे. त्याच्यानंतर तोट्यात चाललेले सरकारी उद्योग होते आणि वाढता कर्जाचा बोजा होता, साहजिक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर राजकीय आर्थिक अस्थिरता होती. 3 वर्षात 3 पंतप्रधान झाले. मंडल आयोग रथयात्रेमुळे देशांतर्गत तणाव तिथं निर्माण झालेला दिसतो. आणि त्याच्यानंतर आता आपण बघितलं की जागतिक धक्के, रशियाचं पतन आणि आखाती युद्धामुळे वाढलेल्या तेलाच्या किमती, याच्यामुळं एकंदरीत पूर्ण त्रिवेणी संकटाचा संगम इथं भारतावर झालेला दिसतो. आणि कोणताही देश असला तरी त्याचा प्रॉब्लेम होणारच इथं, तर त्यामुळं ते भारताची सुद्धा एकंदरीत इथं झालेले दिसतात. ओके. मुळातील आजार, परवाना, बंदिस्त अर्थव्यवस्था, ही जी बंदिस्त अर्थव्यवस्था आपली होती, तर ह्याचा आर्थिक विकास बघितला आपण. ठीक आहे. 0.6% तिथं खाली आलेला दिसतो. ठीक आहे, आर्थिक विकास आपला. आणि महागाईचा दर जो आहे बघितला आपण की 17% झालेला आहे. त्याच्यानंतर राजकोषीय तूट जीडीपीच्या 8.8% पर्यंत गेली. ठीक आहे. परकीय कर्ज जे 62.5% पर्यंत तिथं गेलेलं आपल्याला एकंदरीत दिसतं. ओके. परवानाराज, त्याच्यानंतर सरकारी उद्योग आणि खाजगी क्षेत्रांवर जे आहे तर ते पूर्ण डबघाईला एकंदरीत आपल्याला आलेले दिसतात. तर हा मुळातील एकंदरीत आजार होता. आणि शेवटचा श्वास आणि बंद दरवाजे म्हणजे काय, तर फक्त 1 आठवड्याचं तेल जे आहे तर ते भारताकडे केवळ 1 आठवडा तेल आयात करण्या इतकंच परकीय चलन तिथे शिल्लक राहिलं दिसतं. आणि भारताला फक्त आता कोण वाचू शकत होतं, फक्त आणि फक्त IMF वाचू शकत होता. आणि त्यामुळं भारताने जे आहे तर ते विनंतीपूर्वक IMF कडे कर्ज मागितलेलं दिसतं. IMF कडे कर्ज मागितलेलं आहे भारताने. ठीक आहे. परंतु काय झालं विषय की अमेरिकेने ती भारताला मदत देणं बंद केलं होतं. तर काय केलं, तर अमेरिकेच्या दबावामुळे काय, साहजिक आता ज्या संस्था आहेत, आंतरराष्ट्रीय संस्था, ज्याच्याकडे जास्त टक्केवारी आहे, ज्याच्याकडे जास्त भांडवल आहे, ज्याच्याकडे जास्त वाटा आहे, तर त्या संस्था ज्या आहेत तर त्या देशाचा ऐकतात. साहजिकच त्यावेळेस पैसे कोणाकडे जास्त होते, कोण पॉवरफुल देश होता, आता पण अमेरिकाचे. तर IMFच्या दबावामुळे जे आहे काय, अमेरिकेच्या दबावामुळे जे आहे तर अमेरिकेच्या दबावामुळे भारताला IMF ने जे आहे कर्ज देण्यास नकार दिला. ठीक आहे, नकार दिलेला आहे. आणि त्यांनी तुम्ही जे काही कर्ज घ्यायचे, तुमची कर्ज घेण्याची मर्यादा संपलेली आहे, असं IMF ने भारताला तिथं सांगितलेलं दिसतं. ठीक आहे. आता बघा, 1991 भारताची अग्निपरीक्षा आणि नव्या पर्वाची पहाट, कसं एका आर्थिक संकटाने, अमेरिकन दबावाने आणि गुप्त सुवर्ण मोहिमेने भारताचा इतिहास कायमचा बदललेला आहे. तर त्या गोष्टी आपण इथं बघणार आहे. हे जे विमानं तुम्हाला दिसत आहेत, हे जे सोनं तुम्हाला दिसतंय, ठीक आहे, हे सगळं असंच नाही तिथं टाकलेलं, त्याला काहीतरी कारण आहे त्याच्या मागं. तर ते कारण काय कारण आहे मी ते तुम्हाला पुढे सांगतो. पहा, व्यवहार तोल संकट, BOP क्रायसिस आणि वेळेची वाळू सरकती होती. जे तुम्हाला मी सांगितलं, बॅलन्स ऑफ पेमेंट, संरचनात्मक असंतुलन आपलं एकंदरीत झालेलं होतं. ठीक आहे. तर हे बॅलन्स ऑफ पेमेंट, ॲक्यूट मॅक्रो इकॉनॉमिक क्रायसिस आपण बघितलं. भारताचा परकीय चलन साठा $1 अब्ज पेक्षा कमी झाला होता. ठीक आहे. देशाकडे फक्त 1 आठवड्यात पुरल तेल एवढंच जे आहे परकीय चलन बाकी होतं. IMF कडून जे आहे कर्ज घेण्याची सर्वसाधारण मर्यादा संपली होती आणि देश जो आहे आपला दिवाळखोरीकडे मार्गक्रमण तिथं करत असलेला दिसतो, त्याच्या उंबरठ्यावर आपल्याला असलेला दिसतो. राजकीय अस्थिरता आपण बघितलेली. ठीक आहे. राजीव गांधी सरकार पडलं. ठीक आहे, त्यांनी कपात करण्याचा प्रयत्न केला होता. IMF प्रमुखांनी त्यांना सांगितलं होतं. त्याच्यानंतर VP सिंग सरकार पडलं. भाजप रथयात्रेमुळे सगळ्या गोष्टी झालेल्या दिसतात. नॅशनल फ्रंट जे आहे, VP सिंग पंतप्रधान यांना जे आहे मंडळ आयोग 27% आरक्षण त्यांनी लागू केलेलं आपलं एकंदरीत दिसतं. त्याच्यानंतर ते VP सिंग सरकार पडलं होतं आणि चंद्रशेखर सरकार इथं आलेलं दिसतं. हे चंद्रशेखर सरकार जे आहे, काँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिलेला होता, नंतर तो पाठिंबा काढून घेतला. का काढून घेतला काय नाही ते पण नंतर आपण पाहू पुढं. परंतु सरकार अत्यंत कमकुवत होतं आणि ते 8 महिने राहिलं आणि चंद्रशेखर सरकार सुद्धा नंतर तिथं पडलेलं दिसतं. आता चंद्रशेखर सरकारच्या ह्या 8 महिन्याच्या काळामध्ये नेमक्या कशा घडामोडी झाल्या ते तुम्हाला सांगतो. एकदम पिक्चर स्टाईल विषय, तुम्ही एकदा म्हणजे समजून घेतला ना तर तुम्हाला कधीच म्हणजे बोर होणार नाही. लक्षात घ्या. बघा, आता अमेरिकेने काय केलं होतं की
IMF ला सांगितलं की आम्ही तुम्हाला यांना कर्ज देऊ नका बरं का, भारताला कर्ज देऊ नका अजिबात. परंतु भारताची त्यांना कोंडी करायची होती आणि त्यांना भारताला हातबल करायचं होतं. तर त्यांनी काय केलं, अमेरिकेने अट ठेवलेली दिसते. ठीक आहे, अमेरिकेने काय केलं, तर अमेरिकेने मदत करण्यासाठी भारतासमोर एक मोठी अट ठेवली, युद्धामध्ये आम्हाला मदत करा. आता हे जे इराक विरोधात मध्ये इराकने जे कुवेतवर आक्रमण केलं होतं, तर इराक विरोधात अमेरिका जी आहे तर युद्धात उतरलेली होती. तर ते काय म्हटले, युद्धात आम्हाला मदत करा. अमेरिका काय म्हटली, युद्धामध्ये आम्हाला मदत करा, आमची फायटर जेट विमानं जी आहे तर ती मुंबई येतं फ्यूल भरण्यासाठी येतील, म्हणजे पेट्रोल डिझेल काय असेल ते भरण्यासाठी येतील आणि त्यासाठी आम्हाला परवानगी द्या. त्यासाठी आम्हाला काय करा, परवानगी द्या. आता बघा, अमेरिकन विमानं जे आहे कोणा विरोधात करणार, ते इराक विरोधात. आणि इराक सोबत जे आहे तर ते भारताचे पहिलेपासून चांगले संबंध होते, लक्षात घ्या. म्हणजे प्राचीन काळापासून आपण त्यांच्याकडून जे आहे तेल आयात करतो, प्राचीन काळापासून आपले त्यांच्यासोबत चांगले संबंध होते. आणि आपण अमेरिकेच्या विमानांना मुंबईमध्ये तेल भरण्यास परवानगी देणार म्हणजे आपण इनडायरेक्टली अमेरिकेला सपोर्ट करणार, म्हणजे इराकच्या विरोधात जाणार, असा त्याचा अर्थ होता. परंतु भारताची परिस्थिती अशी झालेली होती की भारताला जे आहे ही कोंडी जी आहे, भारताचा पूर्वीपासून इराक सोबत चांगले संबंध होते. याचा परिणाम काय झाला की अमेरिकेला जर आपण परवानगी दिली तर आपण अमेरिकेच्या बाजूने भारतात युद्धात उतरलोय असा अर्थ तो होणार होता. परंतु दिवाळखोर होत असलेल्या चंद्रशेखर सरकार जे 8 महिने राहिलं बघा, 8 महिन्यात किती उलट झाले. तर हे चंद्रशेखर सरकार पुढे दुसरा कोणता पर्यायच नव्हता. चंद्रशेखर साहेब म्हणले, अरे आता काय करावं, पैसे नाही आपल्याकडे, आपल्या देशाकडे, काय करावं, दुसरा पर्याय नव्हता. आणि मग त्यामुळं हे जे तुम्हाला इथं दिसतंय, हे मुंबई इथं दिसतंय, ठीक आहे, हे फिलिपिन्स इथं दिसतंय, हे फिलिपिन्स, ओके, या फिलिपिन्स वरून, आणि हे इराक इथं दिसतंय, ठीक आहे. या फिलिपिन्स वरून जे आहे तर या फिलिपिन्स वरून इथं येणार आहे या मुंबईमध्ये, इथं त्यांचे विमानं जे आहेत बघा, हे विमानं अमेरिकेचे, इथं अमेरिकेचा नकाशा आहे. तर हे विमानं इथं तेल बिल भरणार त्यांचं मस्तपैकी आणि मग इथं इराकवर आक्रमण करणार. आता ह्याच्या पलीकडे, आता पृथ्वी अशी गोल आहे तुम्हाला माहिती आहे ना, तर इकडून अमेरिका आहे पलीकडं, ठीक आहे. आपण नकाशामध्ये इकडं अमेरिका बघतो, परंतु असं गोल जर बघितलं तर ते बरोबर तिकडूनच येतं. तर हे इकडून त्यांचे विमानं येणार, इथं मुंबईमध्ये तेल भरणार आणि इकडं इराकवर अटॅक करणार. तर हे असं चंद्रशेखर सरकारने जी तर ती अमेरिकेच्या विमानांना जे आहे तर ती परवानगी एकंदरीत तिथं दिलेली दिसते, ठीक आहे. पहा, तडजोड आणि त्याचा मोबदला. तर 9 जानेवारी 1991, किती, 9 जानेवारी 1991 रोजी हतबल भारत सरकारने अमेरिकन फायटर जेट जे आहेत तर त्यांना मुंबई विमानतळावर जे आहे फ्यूल भरण्यासाठी परवानगी दिली. 9 जानेवारीला परवानगी दिलेली चंद्रशेखर सरकारने. आणि मग त्याच्यानंतर आहे 17 जानेवारी 1991 रोजी, 17 जानेवारी 1991 रोजी अमेरिकेचा जो आहे तर तो इराकवर, अमेरिकेने इराकवर मोठा हल्ला केलेला दिसतो. आणि पंतप्रधान चंद्रशेखर जे आहेत, पंतप्रधान चंद्रशेखर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकन कार्यवाही जे आहे तर ते योग्य ठरवलेलं तिथं दिसतं, ठीक आहे. बघा इथं त्यांचे जेट विमान तिथं घुसलेले इराकमध्ये. त्याच्यानंतर 18 जानेवारी 1991 ला जे आहे, 18 जानेवारी 1991 ला अमेरिकेच्या पाठिंब्यामुळे IMF ने तत्काळ 1 अब्ज, किती, IMF ने लगेच काय 1 अब्ज 3 करोड, 1 अब्ज 3 करोड जे आहेत तर ते भारताला त्यांनी लगेच 18 जानेवारीला दिले. बघा, म्हणजे 17 जानेवारीला हल्ला केला, 18 जानेवारीला पैसे अकाउंटवर. तर असं एकंदरीत पॉलिटिक्स असतं, भयानक असतं, ते सोपं नसतं, बरोबर. तर पैसे तिथं आपल्याला आले किती, 1 अब्ज 3 करोड भारताला त्याने अमेरिकेने IMF ने दिले, ठीक आहे. बघा, परंतु काय झालं, हे आपल्याला पैसे दिले तर तात्पुरतं संकट जे आहे तर ते तात्पुरतं संकट कमी आपल्याला झालेलं दिसतं. IMFचं कर्ज मिळालं, परंतु युद्धामुळे जे आहे तर ते युद्ध वाढत चाललं होतं ना, कारण हल्ला त्यांनी केलेला होता. तर युद्ध वाढत चाललं आणि त्यामुळे तेलाच्या किमती आणखी भडकल्या आणि परिस्थिती हाताबाहेर गेलेली दिसतीये. कर्जबाजारीपणा झालेला आहे, कारण आंतरराष्ट्रीय कर्जदारांना हप्ते देण्यासाठी भारताकडे पैसेच उरले नाही. जेवढे पैसे होते तेवढे गेले, जेवढे दिले होते त्यांनी तेवढे पैसे संपले, त्यांनी ते पैसेच उरले नाही. त्याच्यानंतर गुंतवणूकदारांचा पळ, परदेशात जे स्थायिक झालेले होते NRI ज्यांना आपण म्हणतो, ठीक आहे, नॉन रेसिडेंट काय इंडियन, तर NRI जे आहे तर त्यांनी भीतीपोटी भारतीय बँकांमध्ये जेवढे काही पैसे होते तर तेवढे सगळे पैसे त्यांनी काढून घेतले, ठीक आहे. आणि सोबतच हर्षद मेहता घोटाळा जे आहे, जे बघितला असेल तुम्ही बिग बुल, ठीक आहे. तर हर्षद मेहता घोटाळा, त्याच्यामुळं शेअर बाजार जो आहे तर तो आणखीनच अस्थिर तिथं झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे तो अजूनच अस्थिर आपल्याला जो आहे तर तो बाजार दिसतो. निष्कर्ष जो आहे तर तो भारतीय अर्थव्यवस्था जी आहे तर ती पूर्णपणे दिवाळखोर तिथं एकंदरीत आपल्याला झालेली दिसते. आता एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या, मग आता काहीतरी तोडगा पाहिजे, काहीतरी विषय करायला पाहिजे, भारताला वाचवायला पाहिजे, ठीक आहे. तर अखेरचा पर्याय काय होता, तर अखेरचा पर्याय होता एक महत्वाची बैठक झालेली आहे. एक महत्वाची बैठक झालेली आहे. बैठक कोणाची झाली, तर बघा, हे जे RBI चे गव्हर्नर होते कोण, व्यंकटरमण,
आरबीआयचे गव्हर्नर कोण, तर एस व्यंकटरमण. आणि डॉक्टर मनमोहन सिंग जे आहेत पंतप्रधान चंद्रशेखर यांचे सल्लागार होते, आर्थिक सल्लागार. ठीक आहे, चंद्रशेखर यांचे आर्थिक सल्लागार होते. यांचे आर्थिक सल्लागार कोण होते, डॉक्टर मनमोहन सिंग होते. आता यांची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये हे व्यंकटरमण जे आहेत, हे व्यंकटरमण काय म्हटले, मनमोहन सिंग यांना म्हटले की भारताला आता केवळ मोठे परकीय कर्जच वाचू शकतं आणि या कर्जाचा शेवटचा स्रोत कोण आहे, तर या कर्जाचा शेवटचा स्रोत आहे IMF हाच आहे. आणि आपली IMF कडून जी आहे तर ती कर्ज घेण्याची सर्वसामान्य पत जी आहे तर ती पत संपलेली आहे आणि आता आपली जी आयपती संपलेली. आता आपल्या आयपती पलीकडे आपल्याला जर IMF कडून कर्ज घ्यायचं असेल तर आपल्याला एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी आहे, एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी. ठीक आहे, जर आपल्याला आता IMF कडून अजून कर्ज घ्यायचं असेल तर आपल्याला ह्या एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी अंतर्गत आपल्याला ते कर्ज घेता येऊ शकतं. पण त्याच्यासाठी आपल्याला एक गोष्ट करावी लागेल. कोणती गोष्ट करावी लागेल, तर ते म्हटले की आपल्याला IMF कडून एक्सटेंडेड फंड फॅसिलिटीसाठी आपल्याला काहीतरी तारण ठेवणं गरजेचं आहे, काहीतरी तारण आपल्याला ठेवावं लागणार आहे. तर ते तारण काय ठेवणार, तर तारण काय आहे की आरबीआयचा अधिकार आहे की व्यंकटरमण यांनी सुचवलं की आरबीआय कडे जे आहे, आरबीआय कडे शेकडो टन सोनं आहे, सोनं. ठीक आहे, आता हे शेकडो टन सोनं कुठून आलेलं होतं, तर हे एक्साइज डिपार्टमेंट वाले जे आहेत तर ते त्यावेळेस बघा तुम्ही 1990चं दशक जर बघितलं तर दाऊद इब्राहिम वगैरे ते आपण पिक्चर मध्ये बघितलं तर स्मगलिंग वगैरे चालायची बघा, हिरे, त्याच्यानंतर वॉचेस, घड्याळ, हे सोनं. तर स्मगलिंगचा विषय जास्त होता कारण उदारीकरण झालेलं नव्हतं, बाहेरचा माल जो आहे आपल्या देशामध्ये नव्हता त्यावेळेस बंदिस्त अर्थव्यवस्था होती आपल्याकडे, तर त्यामुळे ह्या गोष्टी स्मगलिंग व्हायच्या. तर हे स्मगलिंगचं सोनं जे आहे तर ते आरबीआयने एक्साइज डिपार्टमेंट वाल्यांनी बऱ्यापैकी सगळं आपण आरबीआय कडे जे गोळा करून ठेवलेलं होतं. तर व्यंकटरमण म्हणले की आपल्याकडे सोनं आहे, आपण हे सोनं विकून आपल्याला कर्ज मिळू शकतं. ठीक आहे, तर आणि त्याचा अधिकार जो आहे, देश संकटात असताना आरबीआयला ते सोनं विकून कर्ज घेण्याचा अधिकार आहे, हे व्यंकटरमण यांनी सांगितलेलं दिसतं त्यांना. ठीक आहे, आणि मनमोहन सिंग म्हटलं काय तुम्हाला माहिती होतं का साहेब, तो व्यंकटरमण साहेब हे तुम्ही आधी का नाही सांगितलं. त्यांनी तसंच व्यंकटरमण साहेबांना घेतलं आणि चंद्रशेखर पंतप्रधान जे आहे तर ते पंतप्रधानांकडे नेलं आणि चंद्रशेखर म्हटले की ठीक आहे, हे आपण सोनं जे आहे तर ते गहाण ठेवून टाकू. मनमोहन सिंग त्यांचा हात धरून घेऊन गेले, व्यंकटरमण यांचा हात धरून घेऊन गेले आणि चंद्रशेखर यांनी जे आहे नाईलाजाने सोनं गहाण ठेवण्याचं तिथं जे आहे संमती दिलेली दिसते. आणि याची जी आहे तर देशाला कोणतीच माहिती दिली गेली नाही, या संबंधी जे आहे तर देशाला कोणतीच माहिती दिली गेली नाही. चंद्रशेखर म्हटले ठीक आहे, आपण आपल्या देशाचं जे सोनं आहे तर ते सोनं गहाण ठेवून टाकू. ठीक आहे, सुवर्ण उड्डाण बघा, मग हे सोनं गहाण ठेवायची परवानगी दिलेली दिसते. पहिल्या टप्प्यामध्ये जे आहे तर ते 20 टन सोनं जे आहे बँक ऑफ स्वित्झर्लंडला गहाण ठेवलेलं आहे. ठीक आहे, बँक ऑफ स्वित्झर्लंडला गहाण ठेवलं. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जे आहे तर ते दुसऱ्या टप्प्यामध्ये 47 टन सोनं, किती 47 टन सोनं बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ जपानला तिथं गहाण ठेवलेलं दिसतं. म्हणजेच हे एकूण जे आहे या दोन्हीचं जर आपण बघितलं, हे 20 हे प्लस 47 असं एकूण जे आहे तर एकूण 67 टन सोनं जे आहे, हे 67 टन सोनं जे आहे भारत सरकारने गहाण ठेवलं दिसतं बँक ऑफ स्वित्झर्लंड, इंग्लंड आणि जपानकडे. आणि याच्या बदल्यामध्ये जे आहे आपण जर बघितलं, याच्या बदल्यामध्ये 1990-91 मध्ये 1990-91 मध्ये $1.9 बिलियन. ठीक आहे, त्याच्यानंतर 1991-92 मध्ये $1.2 बिलियन आणि त्याच्यानंतर 1992-93 मध्ये $1.6 बिलियन. हे असं कर्ज जे आहे हे कर्ज भारताला देण्यात आलेलं आहे या 67 टन सोन्याच्या बदलात. ओके, तर पहा रहस्य उघडकीस. आता त्यावेळेस हे जे सोनं घेऊन जात होते विमानतळावर, विमान यायचे आणि मागचे दरवाजे उडून वगैरे सोनं तिथं भरलं जायचं. तिथं जर मग इंडियन एक्सप्रेसचे एक पत्रकार जे आहेत तर त्या पत्रकारांना खबर भेटली की अरे हे काय विषय होतोय. ते पत्रकार होते शंकर अय्यर.
असं तर कधी झालं नाही, विमानांमध्ये सोनं नेऊन कधी तिथं गेलेलं नाही या गोष्टी. तर ही बातमी जी आहे तर ती शंकर अय्यर यांना तिथं समजलेली दिसती. आणि मग त्यांनी सोनं विमानातून बाहेर देशात नेलं जात असल्याची बातमी फोडली आणि इंडियन एक्सप्रेसमध्ये जे आहे फोटोसहित त्यांनी तिथं छापलेली दिसती. फोटोसहित त्यांनी, हे शंकर अय्यर आहेत, शंकर यांनी जी आहे तर ती बातमी छापून दिली आणि एकच खळबळ जी आहे पूर्ण देशामध्ये तिथं उडालेली दिसती. आणि त्यावेळेसच मार्च एप्रिल मे मध्ये निवडणुका तिथं जाहीर झालेल्या होत्या. निवडणुका जाहीर झालेल्या होत्या आणि 21 मे 1991 रोजी जे आहे राजीव गांधी यांची हत्या झालेली त्यावेळेस दिसती. 21 मे 1991 रोजी स्थान जे आहे श्रीपेरंबूर चेन्नई येथे जे आहे राजीव गांधी यांची हत्या झालेली आहे. राजीव गांधी यांनी श्रीलंकेमध्ये जी आहे शांती सेना पाठवलेली होती, म्हणजे भारतातील सैनिक जे आहे तर तिथं शांती सेना म्हणून पाठवलेली होती. आणि त्यावेळेस तिथं लिट्टे जी संघटना आहे, दहशतवादी संघटना, ठीक आहे, तर यांचा प्रमुख होता कोण? वेलुपिल्लई प्रभाकरन. लिट्टे संघटनेचा जो आहे लिबरेशन ऑफ टायगर तमिळ एलम ज्याला असं म्हणतात, ठीक आहे. तर वेल्लुपिल्लई प्रभाकरन याला जे आहे तर ते आवडलेलं नाही आणि मग त्याने थिनुमुली राजनंत्रम ही नलिनी या टोपण नावाने ती स्त्री गेलेली होती. या स्त्रीला जे आहे तर ते मानवी बॉम्ब म्हणून त्यांनी पाठवलं आणि ती तिथे त्यांना बुके द्यायला गेली, पाया पडायला गेली आणि त्यावेळेसच तिने ते बटन दाबलं, तिथे स्वतःला ब्लास्ट केलं आणि राजीव गांधी यांना सुद्धा तिने मारून टाकलं. आणि या घटनेनंतर जे आहे तर चंद्रशेखर सरकारचा पाठिंबा जो आहे तर तो काँग्रेस सरकारने तिथं पूर्णपणे काढून घेतलेला आपल्याला दिसतो, ठीक आहे. आता हे सगळे पूर्ण गोष्टी होत होत्या, परंतु आता मग नवीन पंतप्रधान कोण होणार, नव्या पर्वाची सुरुवात तिथं कोण करणार, या गोष्टी तिथं प्रश्न उद्भवायला लागले. आणि मग त्यावेळेस पंतप्रधान पदासाठी जे आहे आपले सर्वांचे लाडके शरद पवार आणि हे जे आहे PV नरसिंह राव, तर या दोघांचं नॉमिनेशन झालं. मतदान घेण्यात आलं. मतदानामध्ये जे आहे संसदेमध्ये दोघांनाही समान मतं पडलेली दिसतात, ठीक आहे, दोघांनाही समान मतं पडली. आणि त्यावेळेस हा शिवधनुष्य जो आहे 1991च्या सुधारणाचा शिवधनुष्य कोण पेलणार, तर त्यासाठी दोघांनाही आचरण करण्यात आलं, पुढे घेण्यात आलं. त्यावेळेस शरद पवार म्हटले की नाही, मी पंतप्रधान होऊ शकत नाही. महाराष्ट्रातील एका दिग्गज नेत्याला जे आहे पंतप्रधान पदापर्यंत, भारताच्या पंतप्रधान पर्यंत जाण्याची संधी होती, ती संधी महाराष्ट्रानं इथं गमावलेली आपल्याला दिसते. आणि पंतप्रधान जे आहेत तर दोन उमेदवार होते, शरद पवार आणि PV नरसिंह राव. इथे दोघांना पण समान मते मिळाली, परंतु शरद पवार यांनी नकार दिला आणि जून 1991 मध्ये जे आहे तर ते नरसिंह राव इथं पंतप्रधान झालेले दिसतात, प्रधानमंत्री झालेले दिसतात. परंतु आता पंतप्रधान जर नरसिंह राव झाले तर अर्थमंत्री कोण होणार, तर अर्थमंत्री पदासाठी जे आहे तर ते हे आपले IG पटेल, हे RBIचे माजी गव्हर्नर आणि प्रसिद्ध अर्थतज्ञ होते. आणि आपले डॉक्टर मनमोहन सिंग यांची नावं देण्यात आली होती. सुरुवातीला IG पटेल यांचंच नाव होतं, पण IG पटेल यांनी नकार दिला आणि अर्थमंत्रीपदी, वित्तमंत्रीपदी जे आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांची तिथं नियुक्ती एकंदरीत झालेली आपल्याला दिसते. आर्थिक समस्या मुळापासून संपू असं कोण म्हटलं, तर 21 जून 1991 मध्ये PV नरसिंह राव यांनी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतलेली दिसती, ठीक आहे. 22 जून 1991 रोजी नरसिंह राव यांनी देशाला संबोधित केलं, टीव्ही समोर आले ते आणि त्यांनी सांगितलं की देशाला विश्वासात घेत त्यांनी स्पष्ट केलं की या सगळ्या गोष्टी कशामुळे झालेल्या आहेत, काय झालेल्या आहेत, आपल्याला सोनं का घाण ठेवावं लागलं, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी क्लिअर केल्या. आणि आपण जे आहे तर त्या आर्थिक समस्या एकदम मुळापासून संपू असं PV नरसिंह राव यांनी जनतेला संबोधित करताना तिथं सांगितलं. त्यानंतर त्यांनी निर्णायक पाऊल घेतलं आणि अत्यंत महत्वाचं असं त्यांनी उद्योग मंत्रालय जे आहे, उद्योग मंत्रालय त्यांनी स्वतःकडे ठेवलं आणि अर्थव्यवस्थेला सुधारण्यासाठी हळूहळू त्यांनी तिथं प्रयत्न सुरू केलेले दिसतात. आणि बरोबर एका महिन्यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी ऐतिहासिक बजेट जे आहे, ऐतिहासिक बजेट ते आपल्या संसदेमध्ये मांडलेलं दिसतं. आणि या बजेट नुसार एका नव्या भारताचा उदय म्हणजेच LPG सुधारणा याच्यामध्ये होणार होता. या बजेटची सुरुवात करताना त्यांनी जे आहे विक्टर ह्युगो याचं जे वाक्य आहे, याचं वाक्य आपले जे आहेत डॉक्टर मनमोहन सिंग ज्यावेळेस अर्थमंत्री यांनी म्हटलं, ते वाक्य असं होतं, ऐसी कोई सोच जिसका वक्त आ गया है उसे दुनिया में कोई भी ताकत अब रोक नहीं सकती. काय म्हटले, विक्टर ह्युगोचं वाक्य त्यांनी म्हटलेलं आहे, काय म्हटले ते की एक ऐसी कोई सोच जिसका वक्त आ गया है उसे दुनिया की कोई भी ताकत अब रोक नहीं सकती, ठीक आहे. तर हे विक्टर ह्युगोचं वाक्य मनमोहन सिंग यांनी म्हटलं आणि तो विचार म्हणजेच आर्थिक सुधारणा, ज्याला आपण आता उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण असं म्हणतो. आणि हे जे आहे तर 24 जुलै 1991, ठीक आहे, या दिवसापासून या ऐतिहासिक सुधारणा ज्या आहेत, या ऐतिहासिक सुधारणा भारत सरकारने स्वीकारल्या आणि त्या
लागू झाल्या आणि आधुनिक भारताची पायाभरणी जी आहे तर ती ह्या आर्थिक सुधारणाने एकंदरीत आपल्याला केलेली दिसते. तर अशा प्रकारे 1951 ते 1991 पर्यंतच्या जी पार्श्वभूमी होती ही तुम्हाला व्यवस्थितरित्या समजली असेल मी अशी अपेक्षा करतो. अशा आर्थिक सुधारणाची पार्श्वभूमी तुम्हाला नक्कीच याच्या आधी माहिती नसेल, आता तुम्हाला ती माहिती झालेली आहे, त्याच्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन. आता ह्याच्या पुढे जे आहे 1991 नंतर 2026 पर्यंत कसं झालं हे आपण आपल्या बॅच मधील पुढील लेक्चरमध्ये सगळं व्यवस्थितरित्या पूर्ण करणार आहोत. याच्या सगळ्या प्रॉपर नोट्स तुम्हाला मी तिथं प्रोव्हाइड करणार आहे, त्यामुळं कसलीही काळजी करू नका. ठीक आहे मित्रांनो, भेटूयात आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत करा अभ्यास, व्हा अधिकारी, सोबत लढू सोबत जिंकू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.